नमस्कार. जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या सर्व सख्यांना अनेक उत्तम शुभेच्छा. आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त काही महत्त्वपूर्ण घटनांचा आपण विचार करू. नारी शक्ती वंदना विधेयक कायदा 2023 अस्तित्वात आलेला आहे आणि या कायद्याच्या सहाय्याने राज्यसभा आणि लोकसभा तसेच काही शासकीय कार्यालयांमध्ये स्त्रियांना 33% आरक्षणाची संधी प्राप्त झालेली आहे. आज लोकांचं प्रतिनिधित्व करण्याची क्षमता आज या कायद्याने त्यांना दिली आलेली आहे. अत्यंत प्रशंसनीय आणि अभिनंदनीय असा हा कायदा आहे. अर्थात याची अंमलबजावणी होईपर्यंत 2029 साल उजाडेल, कारण जनगणना आणि सीमांकनानंतरच याचं प्रत्यक्ष कार्यवाही करता येईल. त्यानंतर जे पूर्वीचे CRPC, IPC किंवा इंडियन एव्हिडन्स ॲक्ट जे पूर्वापार आलेले काही कायदे आहेत त्याचं सुद्धा पुनर्रचना करण्यात आलेली आहे आणि 3 नवीन कायदे आत्ताच अस्तित्वात आलेले आहेत. भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरी संरक्षण कायदा संहिता 2023, भारतीय पुरावा विधेयक 2023. याच्यातील काही स्त्रियांचा किंवा महिलांविषयक काही धोरणं किंवा जे काही कायदे आहेत त्याच्यामध्ये काही ठराविक व्याख्या, गुन्ह्यांच्या काही व्याख्या किंवा शिक्षांच्या काही तरतुदी ह्याच्यामध्ये काहीसा बदल करण्यात येईल आणि अजून कडक शासन त्या दृष्टीने करता येण्याची शक्यता या कायद्यांद्वारे करण्यात येईल. या स्त्रीला समाजातील विविध घटकांचं जेव्हा प्रोत्साहन मिळतं, सहाय्य मिळतं, तेव्हा ती स्त्री काय करू शकते ह्याचा उत्तम आदर्श आपल्या भारतीय दैवी परंपरेतून, इतिहासातून मिळतो. अगदी देवपत्नींचं उदाहरण आपण पार्वती माता, लक्ष्मी देवींचं उदाहरण आहे, ऋषी पत्नींचं उदाहरण आहेत, ब्रह्मवेत्या स्त्रिया म्हणजे वेदकाळातील अत्यंत विदुषी विद्वान अशा स्त्रियांचा वारसा आपल्या भारतीय इतिहासाला आहे. अगदी आत्तापर्यंत नासामध्ये काही स्त्रिया काम करत आहेत, वैज्ञानिक आहेत. राणी लक्ष्मीदेवींचं उदाहरण आहे, अहिल्याबाई होळकरांचं उदाहरण आहे, आपल्या छत्रपतींच्या आऊसाहेब प्रत्यक्ष जिजाऊ माता यांचा आदर्श आज आपल्या सगळ्यांसमोर आहे. समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या थोर अशा संत महंत शिष्य परंपरेत अनेक स्त्री शिष्य परंपरा होत्या. अक्कास्वामी आहेत, वीणास्वामी आहेत. विधवा स्त्रियांना त्यांनी उभं राहून कीर्तन करण्याचा अधिकार दिला होता, त्या महंत पदाला पोचलेल्या होत्या. अशा अनेक संतांनी सुद्धा स्त्री ह्या शक्तीचं पाठिंबा दिलेला आहे आणि या संत परंपरेत सुद्धा अनेक स्त्रिया आपल्या समोर आहेत. त्यांचंही आपण उदाहरण ठेवू आणि त्यांचाही आदर्श जपण्याचा आपण प्रयत्न करू. समर्थ रामदास स्वामी महाराज, तुकाराम महाराज, नाथ महाराज प्रत्यक्ष माऊलींच्या तर भगिनी मुक्ताई आहेत. त्यामुळे ह्या संतांसमोर स्त्री पुरुष हा भेद नाहीच आहे. जो जितका कर्तबगार आहे तितका त्याचा अधिकार मोठा. आणि ह्याच वचनोक्तीला, ह्याच न्यायाला अनुसरून अनेक थोर शिष्य परंपरा आणि संतांचा सुद्धा वारसा आपल्या डोळ्यासमोर आहे. त्याचा आपण निश्चित विचार करावा. ह्या स्त्रीला नारी, दुहिता, माता, जाया, वामांगी किती सुंदर सुंदर तिला उपमा दिलेल्या आहेत. जिला कोणी शत्रूच नाही अशी नारी. आणि मग ती सगळ्या कसोट्या, दिव्य अग्निपरीक्षा पार करत ही स्त्री जेव्हा अत्यंत समृद्धपणे समाजामध्ये कार्य करते तेव्हा निश्चितच कुटुंबातील व्यक्तींच्या उद्धाराबरोबर समाजाचा सुद्धा उद्धार करण्याची शक्ती या स्त्रीमध्ये आहे. या स्त्रीला खरं म्हटलं तर आपण असं अनेक विषय येतात की मग महिलांवर अत्याचार होतात का, याची काही गरज आहे का. मग मॉडर्न ह्या कॉन्सेप्टमध्ये स्त्रिया काही वेळेला त्यांच्या ज्या लिमिटेशन्स आहेत त्या क्रॉस करतात असं काही जणांकडनं बोललं जातं. पण ह्या खूप संकुचित विचारातून आता आपण सर्वांनी बाहेर यायला पाहिजे आणि
एक उत्तम कार्य करणाऱ्या अनेक स्त्रियांचा इतिहास या भारतासमोर असल्यामुळे त्यांचा इतिहासाचा पुनरुच्चार झाला पाहिजे. अनेक कॉलेजेसमध्ये महिलांसमोर यांचा आदर्श ठेवला पाहिजे आणि म्हणूनच ह्या स्त्री रूपातल्या या शक्तीचं आज आपण जागरण करू, तिला आवाहन करू. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः. पुनश्च सर्वांना अत्यंत शुभेच्छा आणि जे जे कार्यक्षेत्रात आपण आहोत त्या कार्यात आपण स्वतःला सिद्ध करू आणि एक उत्तम कार्य या देशाच्या घटनेसाठी, देशाच्या कल्याणासाठी करत राहू. यासाठी कटिबद्ध होऊया. धन्यवाद.